माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी आपलं 1 महिन्याचं निवृत्ती वेतन 71,000 रुपये माकपच्या मनपा निवडणूक निधीसाठी सुपूर्द केला। भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीची सर्वसाधारण सभा बुधवारी दत्तनगर येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर पार पडली। सभेचं अध्यक्षस्थान माजी नगरसेविका कामिनी आडम यांनी भूषवलं। मंचावर माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी, ॲडव्होकेट अनिल वासम उपस्थित होते। यावेळी माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी आपल्या 1 महिन्याचं निवृत्ती वेतन 71,000 रुपये महानगरपालिका निवडणूक निधी म्हणून पक्षाचे जिल्हा सचिव युसुफ शेख मेजर यांच्याकडे सुपूर्द केले। तसंच कॉम्रेड गोदूताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या कर्मचारी आणि प्रभारींनी 1 लाख रुपये, दत्तनगर कार्यालयातील कार्यकर्ते आणि सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी 1 लाख रुपये, तर माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी आणि त्यांच्या कुटुंबियांनी 25,000 रुपये निवडणूक निधी पक्षाकडे सुपूर्द केला। प्रास्ताविक मेजर युसुफ शेख यांनी केलं। भांडवलशाही प्रवृत्ती आणि सत्ताधाऱ्यांच्या अवगुणांना मातीमोल करून लोकशाही मार्गाने मुकाबला करूया असं आवाहन माकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य एम.एच. शेख यांनी केलं। तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी लोकशाही बळकट करा असं आवाहन माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी केलं।